मी गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी व्यवसाय करतोय. हा बरं, व्यवसायाचे लायसनचे ठिकाणी माझा ॲड्रेस बी ह्या जागेचा आहे. बरं सगळं ही पूर्ण काय गेल्या महिन्याची पावती आहे हे का? पावती बघा, ही भरलेली मी. कधीची आहे पावती? हे गेल्या महिन्यात 9,900 रुपयाची पावती आहे बघा. ही पावती भरलेली मी. बरं 9,000 900 रुपयाची पावती गेल्या महिन्यात भरली. 9,000 रुपये 900. हा 9,000 रुपये बिल भरलेले. हा. आता एक चालू बिल मला आता एक 8 दिवसात आलंय. हा काय ते आता मी भरायलाच जाणार होतो, ते यांनी कारण नसताना, नोटीस नसताना, हा काही नसतं, काही न देता आम्हाला यांनी कारवाई करून आमच्या मालाची नुकसान केली व आमचे कॅरेट, छत्र्या, आजूबाजूच्या हातगाड्या, मालाची भरपूर नुकसान केली. बरं आणि चव्हाण साहेब होते, त्यांचे खालचे अधिकारी होते काय, आणि ही कारवाई कुणी करायला लावली तर ते म्हणले महापौरांनी आम्हाला कारवाई करायला लावली. का करायला लावली? का करायला लावली ह्याचं आम्हाला काहीच नाही. यांनी निवेदन नाही दिलेलं, ना आम्हाला नोटीस नाही, ना काय नाही. यांनी घेणे नेण्याचे आले आणि आमचे काय भरपूर जणांचे, आणि काय जे कशाची गाडी होती आणि तुमचं काय नुकसान झालंय? आमचं नुकसान, सगळं फळांचं नुकसान झाले. माझे जवळजवळ 50 कॅरेट आणि 3 छत्र्या घेऊन गेले. बरं काय, आणि जे लायसन नाही त्यांना तर विनाकारण इथं चालू करून याच्या दिलं. अगोदर कधी असं झालंय का? याच्या अगोदर कारवाई नाही, काय नाही. येऊन आम्हाला पहिले सांगून जायचे, बाबा आज कारवाई आहे, तुम्ही मागे लावा, असं करा किंवा बंद ठेवा. बरं मग आता न सांगता, न काय करता, भाडे क्लिअर असून सुद्धाही मग आम्ही जगायचं लायसन ज्या कसं? जागेच होतं त्याच जागेवर तुमच्या गाड्या आहे? हा, ज्या जागेचा लायसन हे आहे ना, त्याच जागेचं आहे. बरं त्याच्यावर ॲड्रेस आहे पूर्ण लायसनचा माझा. हा काय, किती वर्षापासून तुम्ही मी इथं व्यवसाय करताय? 25 वर्ष झाले. जसं लहानाचा मोठा इथं झालं व्यवसाय. माझी आई असताना हो का, माझ्या आईकडे लायसन, हं. माझी आई असण्यापासून, माझ्या आई बघा आता, माझ्या आईचं बी लायसन आहे आणि हे माझं बी लायसन आहे बघा. बरं हे 2 लायसन असताना सुद्धा हे कारवाई करतात. काय बरं. ही कुठल्या ठिकाणी कारवाई कुठल्या ठिकाणी झालेली आहे? कारवाई सोमवारपेठ भाजी मंडई, थोपटे भाजी मंडई, शाहू उद्यान शेजारी. सगळं उचलून नेलेत, सगळं सामान संकट सगळं उचलून नेलेत. पण काय नंतर कधी कारवाई कधी झाली? कशाबद्दल कारवाई झाली आम्हाला नाही माहिती, पण कारवाई झाली. कारवाई झाली तुम्हाला माहित नाही? मग नाही माहिती. कारवाई तर आता अचानकच केली ना ते लोक. कोण कारवाई होते कारवाई करणारे? कोण होते काय माहित आहे का? महानगरपालिका. हा माझा मित्र हा बजरंग, त्याचं नाव आहे. हा. त्याची एक सरबतची गाडी आहे. हा मूक बधीर माणूस आहे. हा. काय, त्याचं लायसन आहे, हा. त्याला भाडं आहे. हा. काय, त्याला सगळं सर्टिफिकेट बिल्टिफिकेट सगळे असताना सुद्धा हा. त्याच्यावर सुद्धा विनाकारण कारवाई केलेली आहे. बरं. न कागदपत्र देता, न नोटीस देता. हा. तर अशा गरीबावरती अत्याचार होऊ नये. त्यांची गाडी जवळजवळ 25,000 रुपयाची गाडी आहे. हं. 25,000ची गाडी, पुढे स्टीलची आणि गाडी. व्यवसाय कशाचा होता? व्यवसाय आहे लिंबू सरबत. कळलंच नाही या साहेब. आता कारवाई असताना इकडं जा, त्या साहेबाला भेटा, ह्या साहेबाला भेटा, हा असं करून कारवाई झाली. मग तुमचं लायसन आहे ना? आहे कुठं ना लायसन लायसन. कुठं आहे तुमचं? दाखवा बघू. काय नाव काय तुमचं? तुळशीराम. बरं कारवाई काय केली, काय तुम्हाला काय माहित आहे का? कारवाई काय केलेली हा कधी काहीच झाली नाही. कारवाई? आज दुपारी 3:30 वाजता. आहे हा हा फ्रूट बोला. फुलचं आहे. हा 2 महिने धंदा नाही लावली मी, हा तरी माल घेऊन गेल्या बरं नाही नाही बोला 4 बोला तुम्ही. वाजता. हा. पोरग लहान आहे पोरीचं, म्हणून घरी कधी लावती कधी नाही मी धंदा, हा तरी माल अर्ध उचलून नेले मला. 25 वर्ष झाले हो. दुकान लावताय. फुलाची दुकान आहे आमची. कारवाई करताना तुम्ही विचारलं नाही का कारवाई करताय काय? ते लोक काय सांगतात नाही, काय नाही बोलत नाही, काय नाही. ते हा मग त्यांना आले माहित ते नव्हतं नाही. का तुमच्याकडे लायसन आहे ते? माहित आहे त्यांना. आता काय माहिती आहे, नवीन आहे सगळे. आपल्याला त्यांना बी माहित नाही. बरं. सगळे नवीन आहे. नवीन आहेत.